आवाज सर्व जनतेचा, भरोसा झुंजार केसरीचा. झुंजार केसरी न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार. झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी कोपर खैराणे नवी मुंबई येथून. ट्यूशन क्लासच्या फ्लॅटचा स्लॅब कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी. बातमी विस्ताराने. कोपर खैराणे सेक्टर 2 मधील विद्याभवन अपार्टमेंटमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. ट्यूशन क्लास सुरू असताना फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. येथील एका सोसायटीमध्ये खाजगी शिकवणी वर्ग सुरू असताना घराचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली एका शिक्षिकेसह 12 विद्यार्थी अडकले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र मनीष मसे वय 13 या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कोपर खैराणे सेक्टर 2 मधील प्लॉट क्रमांक 12 वरील विद्याभवन सोसायटीत गुरुवारी सायंकाळी 5:20 सुमारास हा प्रकार घडला. या सोसायटीत 16 कुटुंबे वास्तव्यास आहेत. तळमजल्यावरील घरात खाजगी शिकवणी वर्ग भरवले जातात. गुरुवारी सायंकाळी हे वर्ग सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब निसटून त्यांच्यावर कोसळला. वाशी, कोपर खैराणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने सर्व विद्यार्थी आणि शिक्षिकेस बाहेर काढले. मात्र मनीष मसे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. नवी मुंबईत सुमारे 65 इमारती अतिधोकादायक आहेत. या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्लॅब कोसळल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही इमारत जुनी होती आणि ती धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केलेले नव्हते. परिणामी हा प्रकार घडला. रहिवाशांना हलवले. या इमारतीचे बांधकाम 1997 साली झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या इमारतीत सुमारे 8 कुटुंबे वास्तव्याला आहेत. दुर्घटनेनंतर या सर्व कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जखमी विद्यार्थी: सिद्धांत गुप्ता वय 8, प्रिन्स सोनी वय 11, आयशा खान वय 11, कुलसुम खान वय 15, निष्का धनावडे वय 14, मनीष मस्के वय 13, आराध्या बोडसे वय 14, तन्वी श्रीवास्तव वय 7, देवांश पुजारी वय 12, राजदीप वानखेडे वय 10, पार्थ खैरनार वय 14, रुद्र येलुरकर वय 5 आणि शिक्षिका श्यामली चौधरी वय 53. सदर इमारत सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णतः खाली करण्यात आली असून आयुक्तांच्या निर्देशानुसार रहिवाशांची तात्पुरती निवास व्यवस्था कोपर खैराणे येथील अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन येथे विभाग कार्यालयातर्फे करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जखमींच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली. एखाद्या इमारतीला जर धोकादायक म्हणून जाहीर केलं तर तिथे असणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची जबाबदारी पण सरकारला घ्यावी लागते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पर्यायी जागा त्यांची इमारत बांधून होईपर्यंत करून देणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती आपल्या नातेवाईकांकडे काही दिवस राहू शकते, पण इमारतीचा किंवा घराचा प्रश्न येतो तेव्हा त्यांची कायमस्वरूपी